नमस्कार, सुहासिनीज किचनमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत. बारीक मेथी आणली की आपण काय करतो, नेहमी त्याची भाजीच बनवतो. पण आज याच मेथीची आपण भजी करायची आहे आणि ही भजी अतिशय चविष्ट आणि कुरकुरीतही होते. आणि मुख्य म्हणजे ही भजी घरातले सगळेच जण आवडीने खातात. भजी करण्यासाठी मी मेथीच्या 5 जुड्या घेतल्यात, त्याची मुळं कापून टाकलीत आणि या प्रकारे साफ करून घेतली. मेथीला थोडी रेती लागलेली असते, त्यामुळे 3-4 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आणि नंतर या प्रकारे आपण बारीक चिरून घेतली आहे. त्याचबरोबर एक मध्यम आकाराचा कांदा आणि 2 हिरव्या मिरच्याही बारीक चिरून घेतल्यात आणि 5-6 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्यात. आता ही चिरलेली मेथी एका भांड्यात काढून घेतली. त्यात चिरलेला कांदा, मिरची आणि ठेचलेला लसूण घातला. अर्धा चमचा हळद, त्याचबरोबर 1 चमचा थोडेसे जाडसर कुटलेले धने घातलेत. अर्धा चमचा आपल्या रोजच्या वापरातला मसाला घातला. पाव चमचा हिंग घातला. पाव चमचा ओवा हातावर चुरून घातला. आता यामध्ये आपण घालूया चवीपुरतं मीठ आणि नंतर या मेथीमध्ये आपल्याला घालायचे बेसन. आधी मी 2 मोठे चमचे बेसन घातलं, पण लागलं तर अजून घालता येईल म्हणून बाजूलाच ठेवलंय. आधी या पिठामध्ये मेथी, कांदा सगळं एकत्र करून घ्यायचंय. आता हे पीठ सुकं आहे, त्यामुळे हातावर थोडं थोडं म्हणजे लागेल तसं पाणी घेऊन आपल्याला भजीचं पीठ तयार करून घ्यायचंय. आपण नेहमी जसं भजीचं पीठ तयार करतो तसंच हे पीठ करायचंय. भजीमध्ये आपण सोडा घालत नाहीये, तरीही ही भजी छान कुरकुरीत होतात. आता आपण तेल गरम करायला ठेवलंय. वाटल्यास एखादा चमचा गरम गरम तेल यामध्ये घालायचंय. पण मी काही तेल वगैरे घातलं नाहीये, अशीच या तेलामध्ये भजी सोडते. कांदा भजी करतो ना तशीच आपल्याला या तेलामध्ये ही भजी सोडायची आहे आणि आलटून पलटून दोन्ही बाजूनी छान भाजून घ्यायची आहेत. भजी तळताना एकदा तेल चांगलं तापलं की गॅस थोडासा कमी करायचा आणि भजी मस्त तळून घ्यायची. आता तुम्ही म्हणत असाल कोथिंबीर घातली नाही, कारण आपण कोणती भजी म्हटलं की अगदी छान कोथिंबीर घालतो. पण मेथीच्या भजीत ना कोथिंबीर घालायची नाही, कारण आपल्याला या भजीमधल्या मेथीचा सुगंध आणि चव दोन्ही बदलायचे नाहीत. बारीक मेथी पौष्टिक असते. 100 ग्राम बारीक मेथीमध्ये 23 ग्राम प्रोटीन्स असतात, 58 ग्राम कार्बोहायड्रेट्स आणि मिनरल्स म्हणाल तर आयर्न 33 मिलीग्राम आणि कॅल्शियम 160 मिलीग्राम असतं. जे या मेथीमध्ये पोषक मूल्य जास्त प्रमाणात असतात. कडू चव लागत असल्यामुळे ही भाजी मुलं अजिबात खात नाहीत, पण ही भजी मात्र आवडीने खातात. या प्रकारे तुम्ही सुद्धा एकदा ही भजी करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. आणि आवडल्यास माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि एक लाईक करताय ना.